तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग 14. रुद्र बोलला, आराध्या तू इथे कशी? रुद्र पुढे काही बोलायच्या आतच आराध्या तिथून रडत रडत निघून जाते. रुद्रही तिच्या मागे मागे जातो, पण अंगावर धड कपडे नसल्यामुळे त्याला जास्त दूर नाही जाता आलं. आराध्या हॉटेलच्या बाहेर पडली. ज्या कॅबने ती आली होती ती अजूनही हॉटेलच्या बाहेर उभी होती. आराध्या पुन्हा त्याच कॅबने एअरपोर्टला निघाली. तिला काहीच कळत नव्हतं. तिचं डोकं सुन्न पडलं होतं. फक्त डोळ्यातून टपटप आसू चालू होते. त्या कॅबचा ड्रायव्हरही तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होता. जाताना इतकी खुश असणारी पोरगी आता ढसाढसा रडत होती. आराध्याच्या नजरेसमोर मागाशी घडलेला प्रसंगच येत होता आणि तो आवाज तिच्या कानात घुमत होता. आय लव्ह यू लक्ष्मी, आय लव्ह यू लक्ष्मी. तेच बोल, तेच शब्द, तेच पुन्हा तिला ऐकू येत होतं. आता तिला ते सगळं अहस्य होत होतं. तिने तिच्या दोन्ही हातांनी तिचे कान पक्के बंद करून घेतले, पण तो आवाज काही केला बंद होईना. जणू काही चारही दिशेने कोणीतरी तिच्यावर त्याच शब्दांचा मार करत होतं. तिची तंद्री भंगली. ती ड्रायव्हरच्या आवाजाने. ड्रायव्हर बोलला, मॅडम बऱ्या आहात ना तुम्ही? काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा आराध्या भानावर आली आणि ती तिचं अंग चोरून बसली. खिडकीच्या बाहेर बघू लागली, पण सगळं तिला धुसर धुसर दिसत होतं. का नाही दिसणार? काही केल्या तिच्या डोळ्यातील अश्रू जे थांबत नव्हते. तिच्यात आता कसलाही विचार करायचा त्रास राहिला नव्हता. एखादा काच खाली पडून जसा खाडकन फुटतो तसा तिचं स्वप्न फुटलं होतं. वेचून वेचून किती तुकडे वेचणार होती ती त्याचे. प्रत्येक तुकडा तिला घावच देऊन जात होता. ती एअरपोर्टवर पोहोचली. लगेच पुढच्या फ्लाईटची तिकीट काढून घेतली आणि डोळे बंद करून शांत बसून राहिली. मुंबईला पोहोचताच तिने रियाला कॉल करून घेतला. अशा अवतारात तिला तिच्या घरी जायची बिलकुल इच्छा नव्हती. काय सांगणार होती ती तिच्या आईबाबांना? तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला कुठल्या दुसऱ्या मुलीच्या मिठीत पाहिलं. ज्यावर इतका विश्वास ठेवला त्याने विश्वासघात केला. माझ्या प्रेमाने फसवलं मला, हे सांगणार होती तिच्या घरी. तिच्या प्रेमाने तिला फसवलं जरी असलं तरीही त्या प्रेमाची अहवेलना, कारण चार चौघात अपमान करणं तिला जमलं नसतं. रिया मला एअरपोर्टवर घ्यायला ये, असा आराध्याचा फोन आल्यावर रिया ही चकित झाली होती. आत्ताच तर गेली होती ही रुद्राला सरप्राईज द्यायला आणि लगेच कशी परत आली? बर्थडे तर आजचाच आहे आणि मुळात मी परत आली हे माझ्या घरी सांगू नको असं का बोलली ती? पण जास्त काही प्रश्न न विचारता ती तिला घ्यायला गेली. आराध्याचा अवतार बघताच रियाला तिची काळजी वाटू लागली होती. विसकलेले केस, रडून रडून लाल डोळे झाले, थकलेला चेहरा, काहीतरी नक्की बिनसलेलं आहे हे तिला कळून चुकलं होतं. पण काही विचारायची ती योग्य जागा आणि वेळही नव्हती. रियाने असल्यासोबत घेतलेलं आणि तिच्या घरी घेऊन गेली. घरी पोहोचायला त्यांना रात्र झाली होती. रियाचे आई बाबा 2 दिवसांनी गावाला गेले होते म्हणून बरं होतं, नाहीतर त्यांनीही प्रश्न विचारून विचारून दोघींनाही हैराण केलं असतं आणि आराध्याच्या घरी पण सांगितलं असतं ते वेगळं. आराध्या फ्रेश झाली आणि लगेच झोपून गेली. कालपासून झालेल्या दगदगीमुळे तिचं शरीर थकलं होतं. सोबत विचार करून करून डोकंही थकलं होतं. रडून डोळे थकले होते तर आपल्या प्रेमाची झालेली फसवणूक बघून मनही थकलेलं होतं. काय खरं काय खोटं तिला काहीच कळत नव्हतं. शांताबाई आणि टिया बोलल्या होत्या तेव्हा तिने त्यांच्या बोलण्याकडे सरळ दुर्लक्ष केलं होतं. पण स्वतःच्या कानावर डोळ्यावर ती कसा विश्वास नव्हती ठेवणार? या सगळ्या प्रकरणामुळे थकलेली ती झोपेच्या अधीन झाली होती. क्षणभरासाठी का होईना पण तिच्या मनाला शांती भेटली होती. रिया तिला जेवण्यासाठी बोलवायला आली तर आराध्या शांत झोपलेली दिसली. तिने पण तिला उठवलं नाही. आता आराध्या उठली तर सकाळच झालेली होती. ती बाहेर आली तर रिया तिला चहा करताना दिसली. रियाचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिचा उतरलेला चेहरा बघून रियाने थोडं वातावरण हलकं फुलकं करत बोलली. रिया बोलली, अगं उठली तू? बघ मी आपल्यासाठी गरमागरम चहा करत आहे. तुझा सगळा थकवा भुरकन पडून जातो की नाही बघ. आणि तू रात्री जेवली ना पण नाही ना? भूक लागली असेल ना? मी लगेच काहीतरी खायला करते. आराध्या बोलली, सॉरी रिया. रिया बोलली, अगं वेडी आहे का? सॉरी कशाला? आराध्या बोलली, मी असं अचानक तुला काल घ्यायला बोलावलं आणि तू पण मला समजून घेतलं. काहीच न विचारता मला माझी स्पेस दिली. रिया बोलली, आपल्यात केव्हापासून हे थँक्यू आणि सॉरी यायला लागलं गं? बेस्ट फ्रेंड आहे ना मी तुझी. मग तुझा तेवढा अधिकार आहे गं माझ्यावर. आणि राहिला प्रश्न काय झालं तर मी तुला नाही विचारणार. तुला वाटेल तेव्हा सांगशील. पण फक्त एक सांगू का आधू? आराध्या बोलली, रिया बोलली, मला ना माझा चिडका रानगण करणारा बोका आवडतो, असा शांत शांत राहणारा नाही. रिया तिच्या गालावर हात ठेवून बोलते.
आराध्या तिचा तोच हात हातात घेते आणि तिला डोळ्यांनीच हो बोलते. आराध्याची अवस्था बघून रियाने आज सुट्टी टाकली. दिवसभरात कधीतरी आराध्या मोकळी होईल या आशेने ती वाट बघत होती. पण सगळं व्यर्थ. आराध्या दिवसभर शांत शांतच होती. तिची हालत बघून रियाने तिच्याही नकळत प्रीतीला कॉल करून झालेल्या सगळ्या प्रकरणाची कल्पना दिली. प्रीती ही लगेच रियाच्या घरी आली. तिला बघून आराध्या शॉक झाली. तिने रियाकडे पाहिलं. रिया बोलली, सॉरी, तुझी अवस्था बघून राहवलं नाही मला. प्रीती बोलली, काय झालं जाडे, अशी का निघून आली अचानक? आणि काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची बघ जरा आरशात. आणि तू घरी का नाही आली? मला कॉल का नाही केला तू? आराध्या बोलली, बस ना प्रीती, तुझ्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे नाही आहेत सध्या माझ्याकडे. प्रीती बोलली, मग कोणाकडे आहेत? आणि मला नको सांगू, पण आत्या आणि मामांना तर सांगावंच लागेल ना. आराध्या काहीच बोलत नाही, शांत बसून राहते. प्रीती बोलली, बोल ना ग, तुझं आणि रुद्रचं काही भांडण झालं का? तो काही बोलला का तुला? त्याला आवडलं नाही का तू तिथे गेलेली ते? आता मात्र आराध्या चिडली. ती प्रीतीवर जोरात ओरडली. आराध्या बोलली, बस ना ग, तुला सांगितलं ना एकदा, नाही सांगू शकत मी काही, नाही सांगायचं मला काही. प्रीती बोलली, शांत हो. रिया पण तिला नजरेने शांत बसायला सांगते. त्या दोघीही आराध्याला एकटीला रूममध्ये सोडून बाहेर आल्या. रिया बोलली, बघ, हे असं आहे म्हणून मी तुला काहीच विचारलं नाही. प्रीती बोलली, मेजर, तू काहीही म्हण, मला तरी बिनसलेलं दिसत आहे. रिया बोलली, रुद्र काही बोलला असेल का ग तिला? प्रीती बोलली, माहिती नाही, पण तिला त्रास होईल असं तो कधीच वागणार नाही. खूप प्रेम आहे ग त्याचं तिच्यावर. रिया बोलली, मग आता? प्रीती बोलली, आपण त्यालाच फोन करून विचारू ना काय झालं म्हणून. प्रीतीने रुद्रला कॉल केला, पण त्याने काही उचलला नाही. प्रीती बोलली, उचलत नाही आहे, कामात असेल. रिया बोलली, अजितला विचारून बघ, त्याला काही माहिती असेल तर. प्रीती बोलली, हां थांब, मी त्याला कॉल करून विचारते. ती अजितला कॉल करते आणि सगळं सांगते. अजितला तर झालेल्या प्रकाराची काहीच कल्पना नसते. अजित बोलला, अगं पण असं काय झालं की ती सरळ निघूनच आली तिथून? प्रीती बोलली, तेच तर माहिती नाही ना, म्हणून तर तुला कॉल केला. पण इथे तर तुलाही काहीच माहिती नाही. मी रुद्रला कॉल केला तर त्याने उचलला नाही. अजित बोलला, कामात असेल, मी बोलून बघतो त्याच्याशी, काही कळलं तर सांगतो तुला. तू वहिनीकडे लक्ष दे. प्रीती बोलली, चल मग जाडे, निघते मी. आराध्या बोलली, सॉरी प्रीती, मी खूप चिडली ना तुझ्यावर. प्रीती बोलली, जाऊ दे ग, माझ्यावर नाही चिडशील तर कोणावर चिडशील? पण घरी काय सांगू? आराध्या बोलली, मी 2 दिवसांनी येणार होती परत. घरी सांगूच नको मी आली म्हणून. उद्या येते मी परत घरी आणि असं सांगेल की गोव्यावरूनच आली आहे. प्रीती बोलली, अगं पण. आराध्या बोलली, तुझ्या माझ्यावर विश्वास आहे ना? प्रीती बोलली, हो ग जाडे. आराध्या बोलली, मग बस, नको जास्त विचार करू आणि माझी काळजी नको करू. मी ठीक आहे. प्रीती बोलली, ठीक आहे, येते मी, बाय. बाय रिया. आराध्या बोलली, बाय. 2 दिवस आराध्या रियाच्या घराबाहेर निघलीच नाही. ती नाराज होती, हताश होती, पण आतून तिला वाटत होतं की रुद्र तिची समजूत काढायला तिच्या मागे मुंबईला येईल. पण तसं काहीच झालं नाही. त्याने तर तिला साधा कॉल पण केला नाही. खचली होती ती आतून. अजितने पण रुद्रला खूप विचारायचा प्रयत्न केला, पण मी घरी आल्यावर तुला सगळं सांगतो असं म्हणून त्याने अजितला नेहमी टाळलं. इकडे आराध्यानेही घरी सगळं नीट सांभाळून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी आराध्या तिच्या घरी जायला निघाली. घरी जाऊन बाबांना सगळं सांगायचं असं तिने ठरवलं होतं. रियाने तिला तिच्या घरी सोडलं. आराध्याने घराची बेल वाजवली आणि प्रीतीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच आराध्याला घरात जोरात हसण्याचा आवाज येऊ लागला. तिच्या घरी रुद्रचे आई बाबा आणि तिचे मामा शरदराव आलेले होते. श्यामाकांतराव बोलले, काय मग बाळा, कसं झालं तुझं सरप्राईज? आता मात्र आराध्या पूर्ण गोंधळली. कसं तरी जबरदस्ती चेहऱ्यावर हसू आणून ती बोलली. आराध्या बोलली, खूप छान झालं बाबा. सुरेशराव बोलले, अगं मग तू रुद्रला वर का नाही बोलावलं? आराध्या बोलली, ते पण खूप थकला होता, मग म्हणे मी घरीच जातो. शालिनी बोलली, ठीक आहे, तू पण थकली असेल ना, जा फ्रेश हो आणि आराम कर थोडा वेळ. आराध्या बोलली, हो, म्हणून तिच्या रूममध्ये निघून जाते. आराध्या थोडा वेळ आराम करून बाहेर आली. तिला वाटलं रुद्रचे आई बाबा, शरद मामा ही इथेच आहेत, सगळ्यांचा समोर बोलून टाकू. त्यांच्याशी खोटं बोलणं, त्यांच्यासमोर खोटं वागणं तिला जमत नव्हतं. ती त्यांच्याशी बोलणार तोच त्याच्यामधील संभाषण तिच्या कानावर आलं आणि तिची पावलं तिथेच थांबली. शरदराव बोलले, बरं झालं रुद्र आणि आराध्याने पुढाकार घेतला, नाहीतर आपली मैत्री कधीही तुटली असती.
रमाकांतराव बोलले, खरं आहे. आणि आपल्या दोन्ही कुटुंबांचे संबंध जे बिघडले होते ते सगळे पुन्हा रुळावर आले. शारदा बोलली, खरं आहे. आता कोणाची नजर ना लागू आपल्या सुखी परिवारावर. शालिनी बोलली, नाही लागणार. आमची होणारी सून लाखात एक आहे. सगळं सांभाळून घेईल ती. सुरेशराव बोलले, आमचे जवाई पण काही कमी नाही. समजूतदार, शांत आहे तो. आणि आमच्या आराध्यावर एड्यासारखं प्रेम करतो. आराध्याला त्याच्यापेक्षा चांगला मुलगा मिळणारच नाही. आराध्याच्याही नकळत तिची पावले मागे सरकली. डोळ्यातील अश्रू लपवत ती परत तिच्या रूममध्ये गेली. प्रीतीच्या नजरेतून मात्र हे सुटलं नाही. ती पण तिच्या मागे मागे गेली. प्रीती बोलली, काय झालं जाडे? तू काहीतरी बोलायला आली होती ना, मग बोलली का नाही? आराध्या बोलली, नाही ग, काही नाही. प्रीती बोलली, हे बघ, मला माहिती नाही तुमच्यात काय झालं. माझा तर पूर्ण विश्वास आहे रुद्रवर. पूर्ण. शेवटी संसार तुला करायचा आहे. जर मनात कुठलीही शंका असेल, गैरसमज असेल तर तिचं निवारण होईपर्यंत पुढे जाऊ नको. मनात अडी ठेवून कुठलाही नातं चालू करू नको. आणि घरातल्यांच्या बोलण्याचं बर्डन घेऊ नको. तुझे निर्णय तू घे. आराध्या बोलली, प्रीती बोलली, काय? तुला कळते का आराध्या? 15 दिवसात तुझं लग्न आहे. आपण उद्या साताऱ्याला जात आहोत. लवकर निर्णय घे. मी असं नाही म्हणत लग्न झाल्यावर तुझ्याकडे काही पर्याय उरणार नाहीत, पण मग सगळंच कठीण होऊन बसेल. आराध्या एक दीर्घ श्वास घेत बोलते. आराध्या बोलली, नको काळजी करू प्रीती, मी घेतला आहे निर्णय. आपण जातोय उद्या साताऱ्याला. इकडे रुद्र पण त्याच्या घरी आला होता. अजितने काही त्याच्यावर आल्या आल्या प्रश्नांचा भडीमार नव्हता केला. रुद्र आल्या आल्या त्याच्या रूममध्ये निघून गेला. अजितने बराच वेळ त्याची बाहेर वाट पाहिली, पण तो काही आला नाही. शेवटी तोच रुद्रच्या रूमकडे गेला. दरवाजा उघडाच होता आणि आतमध्ये रुद्र डोक्याला हात लावून त्याच्या बेडवर बसलेला होता. अजित बोलला, येऊ का दादा आत? रुद्र बोलला, अरे विचारतो काय, ये ना. अजित बोलला, काय झालं दादा, तू टेन्शनमध्ये दिसतोय? रुद्र बोलला, बोलत तर तू असा आहेस अजित, जसं तुला काही माहितीच नाही. अजित बोलला, अरे नाहीच माहिती काही, म्हणून तर तुला विचारतोय ना, काय झालं तुमच्या आत एवढं? रुद्र बोलला, आराध्या काहीच बोलली नाही का? अजित बोलला, अरे नाही, उलट 2 दिवस ती रियाकडेच होती. तिच्या आणि आपल्या घरी असं वाटतंय मी दोघं सोबत होते गोव्यात, आणि आता घरी पण सोबतच आहात. रुद्र बोलला, काय म्हणजे? आराध्याने घरी काहीच सांगितलं नाही? अजित बोलला, नाही. रुद्र बोलला, मला तर वाटलं होतं की आतापर्यंत तिने लग्न मोडलं असेल. अजित बोलला, काय? लग्न मोडले असेल म्हणजे? एवढं लग्न मोडेपर्यंत काय झालं दादा? तसा रुद्र त्याला घडलेला सगळा प्रसंग सांगतो. अजित तर एकूण शॉकच होतो. अजित बोलला, दादा, हे काय होऊन बसलं आहे? तू तिच्याशी बोलला का नाहीस? तेव्हाच थांबवायचं असतं ना तिला. रुद्र बोलला, आणि थांबून काय सांगितलं असतं मी तिला? तिचा विश्वास बसला असता का माझ्यावर? अजित बोलला, पण मग आता काय करणार? ते सगळेच उद्या साताऱ्याला जायला निघणार आहे. रुद्र बोलला, म्हणजे आराध्य लग्नाला तयार आहे? कसं शक्य आहे हे? अजित बोलला, अरे असं काय करतोय रे दादा? चांगलं आहे ना ती लग्नाला तयार आहे तर. रुद्र बोलला, नाही रे अजित, मला वाटलं होतं ती चिडेल माझ्यावर, जाब विचारेल, अधिकाराने एखादी कानाखाली ठेवून देईल, पण नाही, तसं काहीच झालं नाही. ती तडजोड तर नाही करत ना आहे? अजित बोलला, असं असेल तर काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. दादा, तू सगळं लवकरात लवकर क्लिअर कर. रुद्र बोलला, मी लाख प्रयत्न करेल, पण तिने विश्वास तर ठेवायला हवा ना. आपण प्रीतीशी बोलायचं का? म्हणजे ती करू शकते आपल्याला मदत. अजित बोलला, नाही नाही, प्रीती तर आराध्या वहिनीपेक्षाही खतरनाक आहे. तिला जर हे काहीच कळलं तर आराध्या वहिनीला ती लग्नच करू देणार नाही. घरी सगळ्यांना सांगेल ते वेगळं, आणि मुळात म्हणजे तिचा खूप विश्वास आहे तुझ्यावर, त्याला तडा नको जायला. रुद्र बोलला, बरोबर बोलते तू, आपणच काहीतरी बघू. अजित बोलला, दादा, ते सगळं ठीक आहे, पण जे काही करायचं आहे ना ते लवकरात लवकर कर. लपवाछपवीचे खेळ जास्त वेळ नको चालू देऊ. रुद्र बोलला, नको काळजी करू, या सगळ्याच गोष्टींचा लवकरात लवकर निकाल लावणार आहे मी. रुद्र काहीतरी विचार करत बोलतो. रमाकांतराव आणि शालिनी पण आराध्याच्या घरून परत येतात. टिया त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. शांताबाई बोलली, काय मग ताई, बराच उशीर झाला यायला? शालिनी बोलली, हो ग, गप्पा अशा रंगल्या की वेळेची भानच राहिली नाही. त्यात आराध्या पण आली. टिया बोलली, आराध्या पण आली म्हणजे? कुठे गेली होती ती? शालिनी बोलली, अगं असं काय करते, गोव्याला गेली होती ना ती, रुद्रला सरप्राईज द्यायला. सोबत तर घरी आलेत ते. टिया बोलली, काय? ती आज कशी काय आली परत? शालिनी बोलली, काय झालं टिया, तू असं काय बोलतय आहे? शांताबाई बोलली,
तिच्याकडे कुठे लक्ष देतात आई? ती तर काही पण बोलत राहते. बाकी यांची लग्नाची तयारी कशी चालू आहे? शालिनी बोलली, उद्या निघत आहेत ते सगळे साताऱ्याला जायला. टिया बोलली, काय म्हणजे हे लग्न होत आहे तर? शालिनी बोलली, हो, लग्न का नाही होणार? टिया बोलली, नाही म्हणजे इतक्या लवकर का जात आहेत ते? शालिनी बोलली, अगं लवकर कुठे, 15 दिवसांनी लग्न आहे, 8 दिवसांनी आपण पण निघत आहोत. तेवढ्यातच रुद्र आणि अजित पण तिथे येतात. शालिनी बोलली, काय मग रुद्र, खुश ना? कसं वाटलं तुझ्या होणाऱ्या बायकोचं सरप्राईज? अरे किती खुश होती ती तुला सरप्राईज द्यायचं म्हणून. खरंच खूप जीव आहे पोरीचा तुझ्यावर. रुद्रला तर काय बोलू काहीच कळत नव्हतं. तो फक्त हसला. टिया आणि शांताबाईचा तर पार चेहरा उतरला होता. शालिनी बोलली, ते सगळे उद्याच सकाळी निघत आहेत साताऱ्याला. शरदराव तर आजच रात्री निघणार आहेत. आराध्या आणि प्रीती उद्या ट्रेननी जाणार आहेत आणि सुरेशराव आणि शारदाबाईंनी त्यांच्या गाडीने. त्यांच्याकडे खूप सामान आहे. तर अजित आणि रुद्र तुम्ही दोघेही जा त्यांना मदतीला. रुद्र बोलला, आई अजित जाईल ना, मला नाही जमणार, खूप कामं आहे ऑफिसमध्ये. शालिनी बोलली, अरे असं काय करतो? तुझी कामं तर कधी संपतीलच नाही मग. आता मात्र रुद्रला काय बोलू कळत नव्हतं. तिकडे जाणं म्हणजे आराध्याला फेस करणं. तिच्या नजरेला नजर देऊ शकला असता का तो? आणि जरी धीर धरून तो समोर गेला असता तरी आराध्याची कशी रिॲक्शन असेल काय माहिती. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, पण एकांतात शांततेत त्याला त्याची बाजू मांडायची होती. पण फक्त तिच्यासमोरच, सगळ्यांसमोर त्याला तमाशा नव्हता करायचा. त्याची मनस्थिती अजितने बरोबर ओळखली. अजित बोलला, आई त्याचं जमत नसेल तर राहू दे ना, तसंही सगळं काम करून घेऊन दे त्याला. 8च दिवस तर बाकी आहेत, नाहीतर साताऱ्याला घेऊन येईल तो सगळं काम. शालिनी बोलली, नको ग बाई, कर रुद्र, तू तुझं काम कर. पण एकदा साताऱ्याला गेल्यावर मला हे असं बिलकुल चालणार नाही. तेथे फक्त तू तुझ्या लग्नाकडे लक्ष द्यायचं. रुद्र बोलला, हो माते, आणि जरा तुझ्या रामा लक्ष्मणाच्या चेहऱ्याकडे बघ, भूक लागली आहे ग त्यांना. शालिनी बोलली, हो का माझ्या खादाड बोक्यांनो, चला देते तुम्हाला खायला. शालिनी, रुद्र आणि अजित तिघंही तिथून निघून जातात. टिया बोलली, आई हे कसं शक्य आहे? शांताबाई बोलली, हे मी तुला विचारायला पाहिजे. तुझ्या त्या माणसाने काम केलं आहे ना व्यवस्थित? टिया बोलली, हो ग आई, काहीतरी गडबड आहे. शांताबाई बोलली, पुढची तयारी करावी लागेल मग आता. टिया बोलली, अगं पण ते जात आहेत ना उद्या साताऱ्याला. शांताबाई बोलली, जाऊ दे ना मग, साताऱ्याला जाऊ दे, नाहीतर कुठे पण, हे लग्न मी मोडूनच राहील. शांताबाई जरा खुनशीत हसूनच बोलल्या. दुसऱ्या दिवशी अजित देशमुखांच्या घरी गेला. सुरेशराव आणि शारदा सामान त्यांच्या गाडीत घेऊन पुढे निघाले. मग अजित प्रीती आणि आराध्याला रेल्वे स्टेशनवर सोडायला गेला. अजित गाडी चालवत होता तर दोघींजणी मागे बसलेल्या होत्या. कुणी कोणाशी काहीच बोलत नव्हतं. अजितने समोरच्या आरशातून मागे प्रीतीकडे पाहिलं. तिच्या गावी चालली होती ती म्हणून जाम खुश होती. आणि नंतर त्याची नजर आराध्याकडे गेली. हिरमुसलेला चेहरा, तिचे बोलके डोळे आज मात्र काहीच बोलत नव्हते. तिला बघून त्याला खूप खराब वाटलं. आणि का नाही वाटणार? त्याच्या भावाची बायको होण्याआधी ती त्याची मैत्रीण होती. तिचं लग्न कुठल्या दुसऱ्या मुलाशी होणार असतं आणि तो तिच्याशी असा वागला असता तर खरी खोटी करण्याआधीच अजितने तिला लग्नाला नकार द्यायला लावला असता. पण आता काय बोलणार होता तो? त्याच्या भावाची यात काहीच चूक नाही हे तरी तो कसा पटवून देणार होता आराध्याला? ते रेल्वे स्टेशनवर पोहोचले. आराध्या ट्रेनचं स्टेटस पाहायला पुढे निघून गेली तर प्रीती अजितसोबत मागे थांबली. मुद्दामच मागे थांबली होती ती अजितशी बोलायला. प्रीती बोलली, अजित काही कळलं का तुला? रुद्रने काही सांगितलं का? अजित बोलला, काहीच कळलं नाही प्रीती. वहिनीने सारखा तोही काहीच सांगायला तयार नाही. प्रीती बोलली, सिट यार, मग आता आपण काय करणार? कसं निस्तरायचं हे मॅटर? अजित बोलला, आपण काहीच करायचं नाही. जे करायचं ते त्यांना करू दे. प्रीती बोलली, असं काय बोलतोय अजित? तुझा भाऊ आहे तो, त्याचं लग्न आहे 15 दिवसांनी. त्यांचं काहीतरी बिनसलेलं आहे तर तुला मदत नाही का करावं वाटत आहे? अजित बोलला, वाटत आहे ग, पण तू किंवा मी किती वेळा त्यांना अशी मदत करणार? उद्या लग्न झाल्यावर त्यांच्यात जर काही भांडण झाली तरी तू जाणार आहेस का ती निस्तरायला? त्यांचं त्यांना कळू दे. आणि मुळात त्यांच्या एकमेकांवर खूप प्रेम आहे, त्यामुळे कुठलाही गैरसमज त्यांना वेगळं नाही करू शकत. त्यांना त्यांचा वेळ दे आणि जास्त काही झालं तर मग आपण आहोतच. हो ना? प्रीती बोलली, हो खरंच रे, मी हा विचारच केला नाही. करू दे त्यांना त्यांचं हँडल. आणि तुझा मॅटर पण मी व्यवस्थित हँडल केलं बरं का. तुझ्या त्या गर्लफ्रेंडचा आता काही खरं नाही. अजित बोलला, तू नेमकं काय केलं प्रीती? प्रीती बोलली, ते कळेलच तुला लवकर, त्याची काळजी नको करू तू. फक्त एवढं लक्षात ठेव की त्या प्रियापासून खूप लवकरच मुक्ती मिळेल तुला. अजित बोलला, मुक्ती?
ये मुक्ती कोण आहे आता? तू माझ्यासाठी नवीन मुलगी बघितली का? चांगलं आहे यार, मला नव्हतं वाटलं की तू माझा इतका विचार करत असशील. तूच माझी खूप चांगली मैत्रीण आहेस आणि तुझी ती मुक्ती तुझ्यासारखी नाही आहे ना? म्हणजे एकदा सुंदर नसली तरी चालेल, पण तुझ्यासारखी नको, असं म्हणून तो जोरजोरात हसायला लागतो. प्रीती त्याच्याकडे रागाने बघते, तसा तो शांत होतो. प्रीती बोलली, जोक होता हा हा. नाही, तुला सांगून देते की तुझा हा जोक खूप बकवास आहे होता. तिचा तो चेहरा बघून त्याला आणखीनच हसू येत असतं. प्रीती बोलली, अजित, मी मारेल हा तुला, असं म्हणून ती त्याला मारायला लागते. अजित बोलला, अगं थांब, लागते ना. त्याची मस्ती चालू असते की तोच ट्रेनची अनाऊन्समेंट होते. तो आराध्या आणि प्रीतीला व्यवस्थित बसवून बाहेर येतो. ट्रेन निघेपर्यंत तो स्टेशनवरच थांबतो. ट्रेन निघते. अजित जाणाऱ्या ट्रेनकडे बघत असतो. अजित मनातच बोलतो, सॉरी प्रीती, मला सगळं माहिती असूनही तुला काहीच सांगता नाही आलं. याची ट्रेन गेले तर साताऱ्याच्या दिशेने, पण पुढे काय लिहिलं आहे काय माहिती. अजून तिथून ऑफिसला जातो. अजित बोलला, त्या दोघीही निघाल्या साताऱ्याला. रुद्र बोलला, ठीक आहे, त्या पोहोचल्याचं कळलं की कळव मला. अजित बोलला, हो. रुद्र बोलला, बाकी तुमचं काय चालू आहे? भांडण वगैरे नाही ना तुम्ही आता? अजित बोलला, अरे भांडण आमचे बंद होतील का दादा? मांजर आहे ती, मांजर, बोखरे घेणारी, पण तेवढीच गोडही आहे. रुद्र त्यांचं बोलणं ऐकून थोडा चकित होतो. रुद्र बोलला, ठीक आहे, तुमचं चांगलं चालू आहे तर बरंच आहे. अजित बोलला, हो दादा, आणि कसं आहे, प्रीतीशी भांडल्याशिवाय मला करमतच नाही. रुद्र बोलला, प्रीती? अरे प्रीती कुठे? मी तर प्रियाबद्दल बोलत आहे. प्रियाचं नाव ऐकताच अजित गडबडला. अजित बोलला, प्रिया होय. हो, तिच्यासोबतही छानच चालू आहे. विषय आणखी वाढू नये म्हणून त्याने तिथून काढता पाय घेतला. अजित बोलला, चल मग, आता येतो मी. तो दरवाजापर्यंत पोहोचतच नाही तर रुद्रने त्याला पुन्हा आवाज दिला. रुद्र बोलला, अजित? अजित बोलला, हा काय रे? रुद्र बोलला, आराध्या कशी आहे? अजित बोलला, कशी असणार, लवकरात लवकर सगळं निस्तर हे दादा. रुद्र बोलला, ये तू. अजित तिथून निघून जातो आणि रुद्रला जेनचा कॉल येतो. जेन बोलला, साहेब, आपल्या सोबत त्या व्यक्तीवर पाळत ठेवणाऱ्या त्या व्यक्तीची माहिती मिळाली. फोटो आणि माहिती दोन्ही तुम्हाला व्हॉट्सअप केलं आहे. रुद्र बोलला, ठीक आहे जेन, मी बघतो. काय ते? रुद्र त्यांचं व्हॉट्सअप बघतो आणि तो फोटो ओपन करतो. फोटो बघून त्याच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव असतात. तो चकित पण होतो, त्याला कुतूहलही वाटतं. शेवटी त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू येतं. आराध्या आणि प्रीती साताऱ्याला पोहोचतात. सुरेशराव आणि शारदा त्यांच्या आधीच तिथे पोहोचलेले असतात. शरदराव आणि यश तर त्यांची वाटच पाहत असतात. यश म्हणजे प्रीतीचा लहान भाऊ. त्या येताच तो आराध्या जवळची बॅग घेतो. प्रीती बोलली, ए डुकरा, माझ्या जवळची बॅग कोण घेईल? यश बोलला, डुकराची बहीण डुकरी, तुझी बॅग नाही घेणार आहे मी, तू बघ तुझं. प्रीती बोलली, किती हरामी आहे रे, बहीण इतक्या दिवसांनी घरी आली आहे, तिच्याशी चांगलं वागणं तर दूरच, नीट बोलताही येत नाही तुला. यश बोलला, हो का? मग कशाला आली? तू नव्हती तर किती शांतता होती घरात. कोणाची कटकट नाही, चिडचिड नाही, भांडण नाही, मस्त गेले हे दिवस. प्रीती बोलली, माकड तोंड्या, तुला असं म्हणायचं आहे का की मी भांडखोर आहे, चिडचिड आहे? यश बोलला, हेले हो, मला असंच म्हणायचं आहे. प्रीती बोलली, हा, मला हेले म्हणतो? बेटा थांब, गेला तू आता, असं म्हणून आराध्या हातची बॅग तिथेच फेकते आणि त्याला मारायला त्याच्या मागे पडत सुटते. त्यांचं भांडण आणि त्यांनी एकमेकांना दिलेल्या उपमा बघून आराध्या काही क्षणासाठी का होईना पण खडखडून हसली. प्रीती अजितला फोन करून पोहोचल्याचं कळवते. तसा तो रुद्रलाही कळवतो. सगळे प्रवासामुळे थकलेले असतात तर जेवण करून आराम करतात. संध्याकाळी छान फ्रेश होऊन आराध्या खाली येते. ढगाळ वातावरण झालेलं होतं. प्रीती छान गरमागरम भजी काढत होती. घरभर भज्यांचा वास पसरला होता. ते सगळेजण छान बसून भजी खात, चहा पीत गप्पा करत होते. खरं तर आराध्याची थोडीही इच्छा नव्हती हसण्याची, गप्पा मारण्याची, पण उपाय नव्हता. नाराज राहिली असती तर घरच्यांना संशयच आला असता हीच काहीतरी बिनसलं आहे, म्हणून जबरदस्ती का होईना ती स्वतःला रमवायचा प्रयत्न करत होती. असेच दिवसभर दिवस निघून जात होते. लग्न ठरलेल्या मुलींना त्यांना वेळ कुठे जातो हे कळत नाही. किती काही असं करायला लग्नाची तयारी, खरेदी आणि जास्त वेळ तर होणाऱ्या नवऱ्याशी बोलण्यातच जातो. विशेष म्हणजे या काळात आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी आपली नव्याने ओळख होते. पण आराध्यासोबत हे असं काहीच नाही झालं. तिने तर रुद्रशी बोलायचं नाही असं ठरवलंच होतं.
आणि त्याने सुद्धा तिच्याशी बोलून तिची समजूत काढण्याची साधी तसदीही घेतली नाही. एक दिवस आराध्या अशीच खिडकीत बसून तिच्या येणाऱ्या भविष्याचा विचार करत होती. लगेच तिच्या नजरेसमोर रुद्र आणि लक्ष्मीचं एकमेकांच्या मिठीत असलेलं दृश्य आलं. तिच्याही नकळत तिच्या नजरेतून आसू आले. तेवढ्यातच दारावरची बेल वाजली. शारदाताई आतूनच ओरडल्या. शारदाताई बोलली, आराध्या बघ ग कोण आहे. कसे तरी आपले आसू पुसत तिने दरवाजा उघडला आणि समोर बघून ती जवळजवळ किंचाळलीच. आराध्या बोलली, जिजू बरोबर ओळखलं तुम्ही. ममता आणि मयंक आले होते. आराध्याने तर ममताला कडकडून मारली. मयंक बोलला, अरे या गरीबाकडे पण बघा कुणी, मी पण आलो आहे. आराध्याने हसूनच मयंकला पण मिठी मारली. आतापर्यंत सगळेच बाहेर आले होते. ममता आणि मयंकला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला होता. शारदाताईंच्या तर डोळ्यांतून पाणीच आलं होतं. खूप दिवसांनी त्यांची लेक त्यांना भेटली होती. ती अशी कधीमधी येते आणि आता दुसरी पण सासरी जाण्याच्या मार्गी आहे. आराध्या आणि ममता दोघांनाही बघून त्या थोड्या भावूक झाल्या होत्या. शारदाताईंना बघून ममताचेही डोळे पाणावले आणि तिने त्यांना मिठी मारली. सुरेशराव बोलले, काय मग मयंकराव, कसा झाला प्रवास? मयंक बोलला, व्यवस्थित झाला बाबा. आणि काय मग आराध्या, तू तर आम्हाला सरप्राईजच दिलं एकदम. आमच्या घरी आली तेव्हा काहीच बोलली नाही. आराध्या बोलली, जिजू तेव्हा काहीच नव्हतं, बँगलोरवरून आल्यावर झालं सगळं. मयंक बोलला, पण मला आवडली बरं का तुझी चॉईस. मयंकच्या बोलण्यावर आराध्या जबरदस्ती हसली. थोड्याच वेळाने मयुरा आणि तिचा पती राघव पण आले. मयुरा प्रीतीची मोठी बहीण, जिच्या लग्नात रुद्रने आराध्याला पसंत केले होते. आता तर काही बघायचंच काम नव्हतं. घरात फक्त धिंगाणा चालू होता. सगळे जमले होते. मज्जा मस्ती सोबत जेवण, रात्रभर गप्पा मारणं बसणं. सगळेच जण खूप दिवसांनी. मित्रांनो, भाग यायला खूप उशीर होतोय, पण काय करणार, तब्येत खराब असल्यामुळे व्हिडिओ पोस्ट करायला जमत नव्हतं. मी प्रयत्न करेल पुढचा भाग लवकरात लवकर पोस्ट करायला. आजचा भाग कसा वाटला कळवायला विसरू नका. धन्यवाद.